चला आमचे दोन्ही पंच आता मैदानाच्या आतमध्ये जातात. एका बाजूला संघ एकविरा नायगाव, दुसऱ्या बाजूला संघ आहे तो म्हणजे यंग स्टार मनोरी. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आहेत. हा सामना 3 षटकांचा असणार आहे. एस मॉन्टी कोणत्याही प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे, लक्षात घ्या. एक एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. मनोरी प्लीज एक्स्ट्रा पाठवा. संध्याकाळी सामने संपल्यानंतर पोझिंग तुम्ही पाहू शकता. एकविरा नायगाव, चला क्षेत्ररक्षण लवकर सजवा. एक सामना जिंकल्यानंतर लगेच रुपेश कोळी यांना बोलवलंय. आला आणि सन्माननीय रणजित किणी यांचं आगमन होत आहे. त्यांचं आम्ही मंचावर स्वागत करतोय. वेलकम रणजित किणी. यांच्या मार्फत आपण ज्या ट्रॉफीज बघतोय या सगळ्या ट्रॉफीज रणजित किणी यांच्या मार्फत आम्हाला देण्यात आलेल्या आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. RK एंटरप्राइजेसचे मालक रणजित किणी यांचं स्वागत आहे. वेलकम रणजित. चला नायगाव संघ काय होत आहे. चला काय एकविरा नायगाव संघ, चला फटाफट प्लीज कॉपरेट करा. 3 षटकांचा हा सामना आहे. चला सामना सुरू करा. कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले नसणार आहे. तुम्ही बघताय श्रद्धांजली चषक 2021 रॉकर ब्रॉय जुचंद्र यांच्या मार्फत आयोजित केलेली स्पर्धा नायका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत. निश्चितच या स्पर्धेला अनेक मान्यवर संघांचा सहभाग बघतोय. एकविरा नायगाव असो, मनोरी असो, तलवार मीरा रोड असो, GR दहिसर असो, त्याच्यानंतर मुर्दा संघ आपण बघितलात. सकाळच्या सत्रात आपण उत्तनचा संघ देखील बघितला. रायझिंग उत्तन संघ देखील पुढील फेरीमध्ये आहे. त्यामुळे निश्चितच एक महत्वपूर्ण चषक तुमच्या समोर येतोय. स्वर्गीय चंद्रशेखर सदानंद मात्रे, स्वर्गीय बालचंद्र हरिश्चंद्र भोईर व स्वर्गीय संकेत विलास किणी तसेच अनेक मान्यवर या सामना सुरू करायचा आहे. पंचांचा इशारा येतोय. आघाडीचा गोलंदाज येतोय तो म्हणजे शैलेंद्र घोडेकर. स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे रेगन आणि किंजल अशी आघाडीची जोडी. यावेळेला हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळायचा होता, मात्र चेंडू आणि बॅट यांचा संपर्क व्यवस्थित नाहीये. चेंडू बॅट अँड पॅड वर जातोय आणि सरळ गोलंदाजाकडे येतोय. पहिला चेंडू इथे निर्धाव येतोय. 3 षटकांचा हा सामना आहे. त्यामुळे या 3 षटकांमध्ये भरपूर कमी वेळात अतिशय जबरदस्त क्रिकेट बघायला मिळेल. इथे मात्र रेगन जागा बनवतोय. स्ट्रोक कंप्लीट केलाय. जेल होईल का? अतिशय जबरदस्त एफर्ट तिथे मनीष वैद्य यांच्या मार्फत होत आहे. झेल टिपला होता, मात्र शेवटच्या क्षणी झेल आतमध्ये त्यांनी उडवलाय आणि स्वतः तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय. वेल डन मनीष वैती, अतिशय चांगली कामगिरी. 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या. रेगनचं कौतुक करीन मी. स्ट्रोकसाठी जागा बनवली तिथे. एक्झॅक्टली कुठे गोलंदाजी होते, मिडल ऑन ऑफला ओल होती. जबरदस्त एफर्ट तिथे आपण बघतोय मनीष वैतीचा. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट JTC. पुन्हा एकदा थँक्यू दिलीप भोईर. यावेळेला हा चेंडू लेट्स सी द अंपायर डिसिजन. वाईडचा इशारा होतोय. टप्पा पडल्यानंतर तो हलकासा आत वळाला होता, मात्र येस इथे आपण बघतोय त्या वाईडच्या लाईन वरून गेला तरी तो चेंडू वाईड असेल. त्यामुळे इथे अवांतर धाव मिळते. अवांतर धावने संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचते. या स्पर्धेसाठी जबरदस्त मेहनत रॉकर्स बॉयजचे राज यांनी केले
आणि हे सर्व काही गोव्याला जाण्यासाठी आहे. ओ यावेळेला गडी बाद. मागच्या 1 महिन्यापासून या स्पर्धेची तयारी सुरू आहे आणि बरोबर 1 महिना अगोदर मला फोन आला होता की आमच्या स्पर्धेला तुला यायचं आहे. राजने मला सांगितलं की मी एकटा मेहनत करणार आहे, माझ्या बाजूला फक्त मुलं असतील. मी समजून गेलो काय ते. संध्याकाळी सर्वांना वाटतं पाणीपुरी आहे. उद्या संध्याकाळी म्हात्रे पाणीपुरी सेंटर यांच्या मार्फत आणि ओनर आहेत स्वतः राज म्हात्रे. मात्र पाणीपुरीचा धंदा का, तर पाणीपुरीचा धंदा भैयांनीच का करायचा, आम्ही भैयांना कामाला ठेवू शकतो, हे त्याच्या मागे एक सूत्र होतं. वेल डन राज. दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. अतिशय चांगला हिट. गुड बॅटिंग बाय मार्कर डॅनी आहे. एक अतिशय घातक खेळाडू मनोरी परिसरातील. आल्या मला वाटतं पहिल्या समोर डॅनी होता की नाही मला कल्पना नाही, मात्र लेट आलेत आणि आता आल्या डॅनीने आपलं स्वतःचं अस्तित्व दाखवलंय की येस थोडासा माझी बोट लेट आले, मात्र माझ्या धावांचा ओघ कमी होणार नाही. वेल प्लेड डॅनी. आणि हा षटकार 9 धावांवर घेऊन जातोय. पहिलं षटक मैदान सुरू आहे. 3 षटकांचा सामना आहे. एक लिजंड खेळाडू आहे. एवढा पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक, मात्र तो जास्त वेळ हवेत आहे. मनीष काय करणार. अप्रतिम, अतिशय चांगली कामगिरी आहे डॅनीची. खेळ तो बाद ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी, ना चैन से जीने देगी, ना चैन से मरने देगी. चलो ले चले तुम्हें तारों के शहर में. कारण अशा प्रकारची गाणी बरेच कमी ऐकतो म्हणजे ऐकलंच नाही मी, पहिल्यांदा गाणं ऐकतोय. कारण आजकालचं म्युझिक जर बघितलं तर निश्चितच ते वेगळ्या दर्जाचे म्युझिक आहे. त्याविषयी न बोललेलंच बरं. आणि ज्या पद्धतीने रिमिक्स होत आहे. रोहित येतोय फलंदाजीसाठी. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, त्यानं अतिशय चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला एक मोठी धावसंख्या बनवून दिली होती. मात्र यावेळेला आपण बघतोय एक अतिशय चांगली फलंदाजी करण्यासाठी तो आलाय. मात्र इथे शैलेश गोडेकरचं हे षटक. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर एक वाईड आला, त्यानंतर एक गडी बाद, त्यानंतर षटकार आलाय आणि नंतर पुन्हा एकदा गडी बाद झालाय. 2 गडी बाद, धावसंख्या 9. यावेळेला एज लागले, चेंडू वेगाने ट्रॅव्हल. ती म्हणजे 13. शेवटच्या चेंडूवर नक्कीच उपयुक्त धावसंख्या आली ती म्हणजे मनोरी संघासाठी. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटकात आतापर्यंत 13 धावा, गडी बाद झाले 2. गडी किती बाद झाले चालतील, मात्र आपल्या धावा मात्र वेगाने व्हायला गरजेचं आहे. 40 ते 45 धावा इथे देखील आपल्याला पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने वारे वाहत आहेत आणि ज्या पद्धतीनं शैलेश अँड कंपनी म्हणजे एकविरा नायगावचा संघ आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर आव्हान किती ठेवायचं असेल तर मी म्हणेन जवळजवळ 45 धावा या खात्यात पाहिजे. कारण लक्षात घ्या 15 धावा या एकूणच मैदानामध्ये एका षटकात करणं तितकंसं कठीण नाहीये. आपण वारे बघा किती वेगाने वाहतात. ताशी जवळजवळ 47 किलोमीटर पर वेगाने हे वारे वाहत आहेत. आणि असं ही माहिती आम्हाला जेटीसी देत आहे. थँक्यू. कारण धावसंख्या 13 धावा झालेल्या आहेत.
आमचे दिलीप भोईर वाऱ्याचा वेग आणि एकूणच वारा देखील टिपतायत आपल्या कॅमेऱ्यामध्ये. बघा वारा वाहतोय. बघा फ्लॅग दाखवला तिथे. किती वेगाने वारे वाहत आहेत. काय स्टेडी आहे तो आपला एकूणच महाराष्ट्राचा ध्वज. भगवा निमिष घरात गोलंदाजी मार्कवर. निमिष सांदणे आहेत. सॉरी निमिष येथे गोलंदाजी मार्कवर. मागच्या सामन्यात अतिशय चांगलं षटक निमिषने हाताळलं होतं. एक अतिशय चांगले हायम ऍक्शन असलेले गोलंदाज आहेत. त्यांच्या समोर तिथे आपण बघतोय रोहित नावाचा वादळ असेल. दोन चांगले खेळाडू आमने सामने आहेत. टक्कर तर होणार. आमचे गुणलेखक आणि निमेश एकत्र लेदर खेळायची अशी माहिती मिळते. हो यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे आणि चेंडू जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या हातामध्ये. जितू आहे तिथे. एक अतिशय चांगले ट्रम्पेट वादक. आपण बघतोय इथे ऑन द खेळण्याचा प्रयत्न झाला मात्र मिस टाइम स्ट्रोक होता आणि एक्स्ट्रा कव्हरला जितू ट्रम्पेट जितू यांनी एक अतिशय सुंदर झेल टिपला आहे. त्यामुळे निश्चितच या सामन्यात अजून फरक निर्माण होते. आतापर्यंत 3 गडी बाद झाले. धावसंख्या 13 आहे. 3 षटकांचा आपण सामना बघतोय. नवीन फलंदाज आता मैदानात येताना दुर्गेश. मात्र त्यांच्याकडे भरपूर वेळ कमी आहे. एका बाजूला आपण बघतोय किंजल 4 धावा काढून खेळतोय तर आता दुर्गेश आताशी येतोय. मात्र पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर निमिषचे हौसले इथे बुलंद असतील. निमेश पुढचा चेंडू. That's a good hit. That's a good hit. 4 धावा. या 4 धावाने संघाची धावसंख्या वाढत झाली ती म्हणजे 17. निमेश हलकीशी एज येते आणि इथे रुपेश को अजून एक धक्का. बघा धावा येत आहेत मात्र लगेच गडी सुद्धा बाद होतोय. ही गोष्ट महत्वाची आहे दोन्ही संघाच्या दृष्टीने. हलकीशी एज लागली होती आणि लगेच पंचांचं बोट तिथे वर जात आहे. अशा रीतीने किंजलची खेळ इथे संपुष्टात. 3 चेंडूंना सामोरे गेले. 2 चौकार ठोकले आणि तिसऱ्या चेंडूवर ते बाद होत आहेत. धावसंख्या 17 गडी बाद 4. 1.3 षटकं आतापर्यंत संपलेली आहेत. मनोरी वर्सेस नायगाव. एकविरा नायगाव असा आपण सामना बघतोय. शेल्डन न्यू बॅट्समॅन इन. मात्र जवळजवळ अर्धी षटकं संपलेली आहेत. 9 चेंडू आपण बघतोय या इथे संपलेले आहेत. हे 3 चेंडू आणि अजून येणारे 1 षटक असा वेळ शिल्लक असेल या एकूणच इनिंग मधील. किती धावा मी पुन्हा एकदा सांगेल. आताशी आपण 17 धावा बघतोय. अजून 17 ते 20 धावा झाल्या तर निश्चितच एक चांगला सामना तिथे निर्माण करू शकतात. लेट्स सी मात्र काय घडतंय. निमिष पुन्हा एकदा सज्ज आहे. शेल्डन साठी शॉर्ट पेच डिलिव्हरी आणि तिथे शेल्डन. धाव संख्या झाले ती म्हणजे 23. एका बाजूला षटकार चौकार दुसऱ्या बाजूला गडी बाद. यावेळेला हा चेंडू देखील अतिशय अप्रतिम आहे. मगाचा चेंडू शॉर्टपेट डिलिव्हरी होती. यावेळेला लगेच आपले चूक सुधारतायत. बरोबर गुडलेन स्पॉट वरून चेंडूला आउटसाइड द ऑफ स्टंप लँड केलाय. ही असते टेक्निक उजव्या हाताच्या फलंदाजाला अडवायची.
मात्र निमिष शिकतोय. येस, निमिष शिकतोय. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद, चौथ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चेंडू निर्धाव. काय घडेल या चेंडूवर? दिस टाइम स्ट्रोक आहे हा इथे झेल. धावा आले त्या म्हणजे 12. पहिल्या षटकात धावा आली 13. त्यामुळे कन्सिस्टन्सी धावांमध्ये दिसते. येस, नक्कीच अजून येणारे एक षटक, अजून 15 धावा आल्या तर निश्चितच या सामन्यात एक मोठी झुंज पाहायला मिळेल. कारण दोन्ही बाजूने बॅटिंग लाईनअप जर बघितली तर अतिशय ताकदवान बॅटिंग लाईनअप दिसते आपल्याला. कारण ज्या पद्धतीने शैलेश फॉर्मला आहे, ज्या पद्धतीने अमर फॉर्मला आहे, त्यामुळे निश्चितच आता देखील आपण बघतो या सामन्यात रुपेश कोळी देखील ऍड झालाय. गणेश कोळी सुद्धा आहेत फलंदाज. विवेककडे तुमचं लक्ष वेधीन. त्यामुळे बॅटिंग मोठी आहे. विशाल कोळी येत आहेत गोलंदाजी मार्कवर. एरवी पहिले षटक हाताळतात, मात्र या सामन्यात थोडीशी उशिरा आलेत. तिसऱ्या षटकासाठी मात्र ते येतील. स्ट्राईक एंडला दुर्गेश आहे या गडीला. विशाल टू दुर्गेश. या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू. शॉर्ट पिच डिलिव्हरी मात्र आपण बघतो हा चेंडू नंतर जातोय, बॅट अगोदर जाते, त्यामुळे चेंडू इथे निर्धाव जाईल. शेवटचे 5 चेंडू दुर्गेश आणि एकूणच मनोरी संघासाठी या इनिंग मधील. तुम्ही बघताय श्रद्धांजली चषक 2021. रॉकर्स बॉयज यांनी ही स्पर्धा आयोजित केलंय. शॉर्ट पिच डिलिव्हरी गन वाईज. इट्स अ बिग हे आमंत्रण केलं इथे दुर्गेशनं. थँक्यू मॉन्टे. थँक्यू. बघा ज्या पद्धतीने आम्ही रिप्ले पाहिला आहे, ते पहिला चेंडू ज्या पद्धतीने टाकला होता, कदाचित दुसरा चेंडू देखील त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र एक गोष्ट इथे दुर्गेशने चांगली केली की तो स्टेडी राहिला. त्याला माहिती आहे टप्पा कुठेही पडतो, मी स्टेडी राहणार आणि त्याच्यानंतर फटका खेळणार. वेळ होता त्याच्याकडे आणि त्या वेळेचा अतिशय चांगला वापर त्यांनी केलाय आणि हा आलाय षटकार. षटकारानं संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचते. अजून 2 मोठे फटके अवेलेबल करावे लागतील. यार पाणी दॅट्स अ ब्युटी, दॅट्स अ ब्युटी. ते आपण बघतोय येस प्लेड ऑन झालेत काय चेंडू बॅटला चाटून की डायरेक्ट बोल्ड आहेत. बॅटला चाटून गेला. येस प्लेड ऑन झालेत. थँक्यू अंपायर. फलंदाज बाद, दुर्गेश बाद होतोय. कदाचित या सामन्यात असं दिसून आलंय की एक मोठा फटका मारा विकेट फेका, एक मोठा फटका मारा विकेट फेका. न्यू बॅट्समॅन इन किशोर स्ट्राईक एंडला असतील. शेवटचे काय चेंडू. धाव संख्या झाली 31, गडी बाद झाले 5, म्हणजे निम्मा संघ गारच झालाय. विशाल कोळी. हा चेंडू इथे खाली राहतोय, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न तिथे झालाय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज मात्र इथे बाद होईल, तो म्हणजे किशोर. शून्यावर बाद झाला. आणखीन एक धक्का. अतिशय चांगली गोलंदाजी तिथे.
वसई कोलीवाड़ा आणि तलवार मिररट प्लीज टॉस के लिए आजे. यापुढचा सामना वसई कोळीवाडा वर्सेस तलवार 11. मात्र यावेळा शेल्डन थोडंसं हवेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे बेल्स तिथे बाजूला झाले. आवाज जाईल माझा आवाज जाईल माझा. यावेळेला हा चेंडू अतिशय योग्य आहे. मात्र मी बऱ्याच वेळा म्हणतो की बॅट्समनने आपलं काम करावं, पंच आपले काम करतील. आणि आता शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. धाव संख्या 31. हो यावेळेला मात्र टॉपेज लागले खरी. चेंडू जाणार षटकारासाठी. व्हॉट अ गुड शॉट. या षटकाने संघाची धावसंख्या फुगले ती जाऊन पोहोचते 37 वर आणि 38 धावांचं लक्ष असेल. वसई कोळीवाड्याचे कर्णधार गॉडसन पाकिट जर इथे असतील तर त्यांना विनंती करतोय ते टॉस साठी या. 38 टू विन. 37 धावा झालेत. बघा शैलेश गोडेकरचं पहिलं षटक, एक चेंडू निर्धाव, 13 धावा, 2 विकेट्स त्यांनी घेतल्या. त्यानंतर निमिषचं षटक आपण बघितलं, एक चेंडू, एक ओव्हर, एक चेंडू निर्धाव, 12 धावा देत त्याने 2 गडी बाद केलेत. आणि नंतर विशालनं एक षटक, 2 चेंडू निर्धाव, 12 धावा दिलेत आणि एक गडी सुद्धा बाद केलाय. त्यामुळे प्रत्येकाच्या षटकामध्ये 12 ते 13 धावा आलेत. धावसंख्या 37 झाले, 6 गडी बाद झालेत आणि एकूणच आपण बघतोय 38 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे 3 षटकांमध्ये. सामना नक्कीच चांगला होईल कारण दोन्ही बाजूने जर बघितलं तर अतिशय चांगले क्रिकेटपटू आपल्याला दिसत आहेत. चला मनोरी संघाला रिक्वेस्ट करतोय की लवकर मैदानाच्या आतमध्ये या आणि निश्चितच एक चांगलं क्रिकेट दाखवा. वसई कोळीवाडा संघ गॉडसन पाकिट शेवटचा कॉल आहे तुमच्यासाठी. विजयासाठी आहेत. आघाडीची जोडी मैदानात येताना दिसते. एका बाजूला शैलेंद्र गोडेकर, दुसऱ्या बाजूला रुपेश कोळी. आमचे दोन्ही पंच मैदानात उतरताना वांटी गोडेकर आणि एकूणच आपण बघतो ललित भोईर यांना, 2 अतिशय नामांकित पंच, अनेक सामन्यांचा अनुभव. अठरा चेंडू 38 धावा. प्रत्येक षटकामध्ये आपण बघतोय जवळ जवळ निश्चितच 12.65 अशी सरासरी आहे.
काय घरा किती जाऊ मी त्याला फोन कर माझे बोलणं येते का तू चला वसई कोळीवाडा संघ जर उपस्थित झाला असेल तर लवकर या नाहीतर मग समोरच्या संघाला पुढे चाल देण्यात येईल. रुपेश कोळे ऑन स्ट्राइक नॉन स्ट्राइक एंडला शैलेंद्र गोडेकर आणि आघाडीचा गोलंदाज येतोय किशोर. 18 चेंडू 38 धावा. सामना सुरू होतोय. किशोर टू रुपेश कोळी. इथे मात्र हा चेंडू आपण बघतोय अवांतर येतोय वाईटचा इशारा होतोय. अवांतर धावेने सुरुवात होते. अजूनही 37 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये जवळजवळ 12.65 अधिकची सरासरी आहे. त्यामुळे निश्चितच एक मोठा फटका अवेलेबल करावा लागेल. ज्या पद्धतीने आपण बघितलं मनोरी संघाने एक एक मोठा फटका खेळत होते. गडी बाद होत होते. 6 गडींच्या मोबाईलला त्यांनी ही धावसंख्या बनवली होती. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल होईल का? येस इज टेकन. अतिशय चांगला झेल. तुला काय सोनं लागलंय का? तुला काय त्यांच्याकडून अपेक्षा जबरदस्त होत्या. फॉर्मात देखील आहे तो मागच्या हंगामापासून. मात्र यावेळेला तो शून्यावर बाद होत्या. नवीन फलंदाज अमर कोळी मैदानात येतोय. अमरची जर्सी बघितली तर तुम्ही इंडियाची ती रेट्रो जर्सी पाहू शकता. 1992चा वर्ल्ड कप बेन्सन हेजेस ट्रॉफी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये झाली होती ती आणि तेव्हा याच जर्सी घालून इंडियाने परफॉर्मन्स दिला होता. किशोर टू शैलेश. यावेळेला खूप चेंडू आपण बघतोय. मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा हात देखील आला. इथे शैलेशने याला लेफ्ट केलाय आणि निश्चितच आपण बघतोय इथे पंचांनी पाहिलं वाढ बघितली चेंडू एक्झॅक्टली कुठे पडलाय आणि नंतर डिसिजन देत आहेत की हा चेंडू वाईड आहे म्हणून. अतिशय चांगली अंपायरिंग. थोडासा वेळ घेणं गरजेचं असतं. लक्षात घ्या भरपूर क्रुशल असतात अशा धावा. पुढचा चेंडू याला फुलटा दिला. तर हा वेस्ट साइडचा नो बॉल आहे. मगाशी एक वाईड आला होता त्यामुळे या एका चेंडूत आपण बघतोय अधिकृत चेंडू टाकला नाही आणि 8 धावा आलेत. त्यामुळे आता फ्रीड आहे. यावेळा अजून एक मोठा फटका येणार. दमकन दाखवताना म्हणजे एक अधिकृत चेंडू आणि एका अधिकृत चेंडू मध्ये आलेत 14 धावा. पहिला माना दिला फुलाचे कुलदेवाला. आतापर्यंत अधिकृत चेंडू टाकून झालेत फक्त 2 आणि धावा आल्यात त्या 15. विजयासाठी आवश्यक धावसंख्या आहे ती करायची म्हणजे 38 आणि 15 धावा झालेत. त्यामुळे आता शेवटचे 16 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. शैलेशने या सामन्यातील फरक स्पष्ट केलाय. व्हाय आय एम द बेस्ट. चेंडू अजून आलेला नाहीये. लक्ष घाला रॉकर्स बॉईज. फक्त नाव रॉकर्स आहे. ऍक्च्युली क्रिकेटात त्यांचं पिंड नाहीये. ते ऍक्च्युली रात्री
चेंडू आलाय, चेंडू आलाय. आणि आणखीन एक माहिती मिळाली ते म्हणजे सगळे 1998 ला जन्मलेले आहेत, त्यामुळे तुमचा दोष नाहीये तो. चला पुढचा चेंडू शैलेश साडे. ओ दॅट्स अ गुड बॉल. इथे मात्र सॉफ्ट हँड केलाय. गुड क्रिकेट बाय शैलेश. दुसऱ्या धावेसाठी संधी आहे तिथे. अमर किती वेगाने येईल. डायरेक्ट नक्कीच धोका होऊ शकला असता, मात्र या 2 धावा. गुड क्रिकेट बाय शैलेश घोडेकर. अतिशय चांगली कामगिरी. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 3 चेंडूत 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू शैलेशने केले 14 धावा. चला पुढचा सामना वसई कोळीवाडा. कॅप्टन लवकर या. फुलटॉस दिलं रे. मिस टाइम स्ट्रोक. ओ माय गॉड, हा झेल सुटला. इथे दुसरी धाव देखील पूर्ण होते. अशा प्रकारच्या सामन्यामध्ये हे झेल क्रुशल आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं, मात्र इथे आपण बघतो हा झेल ड्रॉप झालाय. धाव संख्या 19. अजून 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू 19 धावा. पहिले षटक अजूनही संपलेलं नाहीये. यावेळेला मात्र शैलेश नाखुश असेल या फटक्यावर. नक्कीच नाखुश असणार, कारण खाली ठेवायला हरकत नव्हती या फटक्याला, मात्र तो बाद होतोय. GA DJ अरबाज. थँक्यू. चला गॉडसन लवकर या. गॉडसन प्लीज फास्ट. आलाय का कॅप्टन? ओके. कोण? विनय आले तिथे. चल विनय वरती या प्लीज. विनयला विनंती करतो वरती या. सरफराज प्लीज कम या फास्ट. नेक्स्ट मॅच तलवार 11 वर्सेस वसई कोळीवाडा. रणजित किनी, सन्माननीय रणजित किनी यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक व्हावी. 2चा अतिशय जबरदस्त कॉइन इथे बनवण्यात आलेला आहे. सरकार मान्य कॉइन. बघायचं कोणता संघ नाणेफेक जिंकतोय. इथे अमर कोळी खेळण्यासाठी सज्ज आहे. इथे मात्र हा झेल होणार. फलंदाज निर्माण झालाय. शेवटचे आता 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे, मात्र इथे लागोपाठ 2 गडी बाद आहेत, त्यामुळे सामन्यात पोकळी निर्माण झालाय. थँक्यू डीजे. या सामन्यात मात्र अजूनही चुरस आहे, कारण जे 2 फलंदाज चांगले फॉर्मात होते ते बाद झाले, त्यामुळे आता नवीन येणाऱ्या फलंदाजांवर नक्कीच दबाव असेल. नवीन फलंदाज विशाल कोळी येताना दिसतोय, मात्र एका बाजूला विवेक उभा आहे. शेवटचे 12 चेंडू 19 धावांची गरज. कोण जिंकेल हा सामना? मनोरी की नायगाव? एकविरा नायगाव हा संघ आपण बघतोय. या षटकात जर बघितलं तब्बल 9 चेंडू टाकावे लागलेत. याचं कारण 2 वाईड 1 नो बॉल. षटक लांबलं, मात्र ऍट द एंड जबरदस्त रिलीफ होता. 2 चांगले फलंदाज बाद केलेत, शैलेश आणि 19 अमर कोळी. त्यामुळे आता सामना पूर्णपणे बॅलन्सिंग. 12 चेंडू 19 धावा, मात्र दोन्ही नवीन फलंदाज. नवीन गोलंदाज, नवीन फलंदाज. गोलंदाज येतोय फ्रँक. फ्रँक टू विवेक. मागच्या सामन्यात ज्यानं 3 धावा फक्त दिल्या होत्या तो फ्रँक येतोय गोलंदाजी मार्कवर. ओ दॅट्स अ गुड हिट बाय विवेक. चेंडू डावल होणार नाही, मात्र 2 धावा नक्कीच मिळतील इथे. अशा प्रकारच्या धावा देखील उपयुक्त असतील, त्या म्हणजे एकविरा नायगाव संघाला. एक चांगला सामना. 11 चेंडू आणि 17 धावांची अजूनही गरज आहे. पुढचा चेंडू
फुलटॉस डिलिव्हरी आहे. स्टायलिश पद्धतीने चेंडूला ऑन साइडला टर्न केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. विशाल कोळी यांच्यावर आता नजरा लागलेल्या दिसत आहे. शेवटचे 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. विशाल गेल्या गेल्या तिथे डॅनीशी हस्तांदोलन करतायत. किती काही असो मात्र आपली मैत्री ही नेहमीच राहणार आहे. गुड स्पिरिट. अतिशय चांगलं स्पिरिट. एवढा मिस टाइम स्ट्रोक आहे हा झेल होईल का? टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. टिमक्याची चोली बाई रंगाने फुलायली. तुझी माझी जमल जोरी माझी अकरी राजा. तुझी माझी जमल जोरी माझी. यंगस्टार मनोरी वर्सेस एकविरा नायगाव. घडी बाद होतोय. निमेश येतोय फलंदाजी मार्कवर. सामन्यातील सूरज बघा एका बाजूला धावा देखील येत आहेत. दुसऱ्या बाजूला गडी सुद्धा बाद होत आहे. मात्र ज्या पद्धतीने आपण मनोरीची धावसंख्या बघितली धावा येत होत्या गडी बाद होते तीच परिस्थिती एकविरा नायगाव संघाची होती. त्यामुळे ऍज अ प्रेक्षक म्हणून हा सामना वेगळा ठरतोय. यावेळेला चांगला स्ट्रोक आहे मात्र जास्त धावा मिळणार नाहीये. दुर्गेश तिथे उभे आहेत. एकाच धावावर समाधान मानावं लागेल. मात्र एक गोष्ट चांगली आहे की विवेक तिथे चांगल्या पद्धतीने चेंडूला मिडल करतोय. ही एक धाव मिळते. इक्वेशन जर बघितलं शेवटचे 8 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा. एक मोठा फटका एकविरा नायगाव संघाला या सामन्यात आणू शकतो. फ्रँक त्याचा घोडेट डॅटचा घोडेट या मिळतील 4 धावा. निमिष यांच्या बॅट मधून 4 धावा आल्यात. थोडस ते स्लिप देखील झालेत मात्र या उपयुक्त 4 धावा. थँक्यू डीजे. ज्या गाण्यानं पूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं पूर्ण जगाला वेड लावलं खास करून गुजराती लोकांना वेड लावलं ते हे गाणं. 7 चेंडू 11 धावा. फ्रँक वर्सेस निमेश. ओ चांगला स्ट्रोक काय मात्र इथे हा झेल होईल का? झेल होणार नाहीये. 2 धावा मात्र नक्कीच होताना दिसतील. गुड थ्रो. अतिशय चांगलं क्रिकेट. आता बघूया शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज आहे. हा सामना अजूनही ओपन आहे. कुणीही जिंकू शकतं. एक मोठा फटका एकविरा नायगाव संघासाठी आणि इथे जर 1-2 गडी बाद झाले तर या सामन्यात एक वेगळी चुरस निर्माण होईल. लेट्स सी हू इज द नेक्स्ट बॉलर. वीरेश एक नौखा गोलंदाज मात्र निश्चितच त्याचा उत्साह त्याचे गुणकौशल्य नक्कीच मनोरी संघाला उपयुक्त ठरतात किंवा काय. विवेक कोळी विके जवळजवळ विराट कोहली. यावेळेला हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईडचा इशारा. अशा परिस्थितीत असे चेंडू जाता कामा नये मात्र हा वाईड झालाय. शेवटचे 6 चेंडू आणि अजूनही 8 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू चांगला चेंडू होता मात्र ऑन साइडला टर्न केलाय. भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक तिथे येत आहे. थोडंसं फंबल होतं आणि दुसरी धाव देखील पूर्ण होईल का? यस होणार. थ्रो आलाय मात्र या 2 धावा भरपूर वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 31. धाव संख्या 32 झालेली आहे. 6 धावांची गरज आहे.
पुढचा चेंडू. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. इथे मात्र हा सामना क्लिअर होताना दिसतोय. धावसंख्या पूर्ण झालेली आहे. गुड शॉट बाय विवेक कोळी. षटकार आलाय. एकविरा नायगाव संघ पुढील फेरीमध्ये. अभिनंदन त्यांचं. माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. थँक्यू यंगस्टार मनोरी. इथे आल्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक धन्यवाद आहेत. या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल. एक चांगला खेळ तुम्ही देखील दाखवलाय. थँक्यू डॅनी अँड कंपनी. थँक्यू व्हेरी मच. यंगस्टार मनोरी आपण बघतोय 37 धावा केल्या, 38 धावा विजयासाठी दिल्या होत्या. मात्र एकविरा नायगाव संघानं 2.2 षटकामध्ये